मराठी कथा तिसरी. सुवास आणि माधवी यांना तब्बल 12 वर्षानंतर जाई जुई या जुळ्या मुली झाल्यात. दोघंही दिसायला खूप सुंदर होत्या, म्हणून लाडही त्यांचे तेवढेच कौतुकाने व्हायचे आणि आणि काळजीही तितकीच घेतली जात असे. नवसाच्या मुली म्हटल्यावर तर अगदी राजेशाही थाटतच ना. दोघांनाही लाडाकोडात तर वाढवले, मोठे केले. सारं काही त्यांच्या मनासारखंच व्हायचं. आता 5 वर्ष झालेत म्हटल्यावर जाई जुईला एक भाऊ असावा या अपेक्षित असताना सुवास माधवीच्या आयुष्यात पुन्हा तिसरी मुलगीच सुहाच्या आयुष्यात पुन्हा तिसरी मुलगीच आली आणि सर्वांचं मन नाराज झाले. विचार केला काय आणि झाले काय, पण ही तिसरी कन्या दिसायला छान जरी असली तरी मात्र जाई जुई इतकी सुंदर नव्हती. सावळा रंग, सडपातळ. खरं तर सुवास माधवी दोघंही रंगाने गोरे असताना या तिसरीचा रंग सावळा कसा, हा सर्वांनाच उमजणारा प्रश्न होता. न उमजणारा काय, कोड्यात टाकणाराच प्रश्न होता ना. किंवा काहीतरी वैद्यकीय किरण असावं. असो, पण काय आले या भोगाशी असावे साधन. या उक्तीप्रमाणेच नकारार्थीपणे तिसरीला लहानाचं मोठं केलं. रंग सावळा म्हणून काय पोटाच्या पोराला एवढं हिनवावं, तेही आई वडिलांनी. काय हे एक कर ग, बस दिवसभर राब काम द्या. माया तर मुळीच नाही आमची तिसरी, अशी आमची तिसरी. असंच काहीतरी माधवीचं बोलणं असायचं. नाव म्हणून तिला काहीच नाही, लाडकोड तर दुसरंच. पण खाण्यापिण्याच्या बाबतीतही ती दुर्लक्षित असायची. खेळायला नको म्हणू की टीव्ही बघायला प्रत्येक वेळी तिला नाकार असायचा. जवळ कोणीही घेतली नव्हे तर आणि तिच्याशी काही कोणी नीट बोलतही नव्हते. ती बिचारी आपलं घरातले काम उरकून एकटीच किचनमध्ये जाऊन बसायची, झोपायचीही. तिथे सर्वच जेवण झाल्यावर मग ती शेवटी एकटी जेवायची. प्रेम तर कोणाकडूनही तिला मिळतच नव्हे. कपडे लत्ते, खाण्याची हौस-मौस तर फक्त जाई जुईचीच व्हायची. शेजारी राहणारे श्याम काकांनी मात्र तिसरीचे हाल बघवतच नव्हते. तेच तिला छकुली म्हणून हो करत असे आणि सुवास माधवीची नजर चुकवून तिला काही ना काही खायला देत असे. तिची काळजी घ्यायचे. कधी गपचूप घरी घेऊन काकी तिला काही ना काही तिला पोटभर जेवायला द्यायची. काकीकडून तिचे लाड व्हायचे. प्रेमाची ऊब मिळाल्याने जणू तिचं मन गहिवरून यायचं. पोटची पोरगी असतानाही सुहास माधवीकडून तिसरीला मोलकरीणसारखं वागणूक भेटायची. जाई जुई यथासांग शिक्षण झालं. दोघांचं लग्नही थाटामाटात झालं. दोघेही चांगल्या घरात गेल्या. त्यानंतर जाई जुई दोघींना मुलं झाली. तरी या तिसऱ्या लग्नाचा विचार होत नव्हता. एकदा श्याम काकांनी सहज विषय काढला, तर कोण करेल हिच्याशी लग्न. काळी सावळी आणि कशाला हिच्या लग्नाला खर्च करायचा. नाहीतरी घरात कोणीतरी एक जण कामाला लागतेच, असं सुवास माधवीकडून तिरस्कारती उत्तर मिळाल्यावर तर श्याम काकांची बोलतीच बंद झाली. इतकं काही कठोरपणा उभ्या आयुष्यात श्याम काकांनी पाहिला नव्हता. आणि पोटच्या पोरीबद्दल सख्या आई वडिलांचे असे विचार असावेत.
आई वडिलांचे असे विचार असावेत यावर तर श्याम काकांनी काकीचा विश्वास बसत नव्हता. श्याम काका आणि काकींचा विश्वास बसत नव्हता. पण म्हणतात ना, ज्याचा कोणी नसतो त्याचा परमेश्वर असतो. आणि दोन जीवांच्या ऋणानुबंधांच्या गाठी कुठे ना कुठेतरी लिहिलेल्या असतात. तेव्हा काही जरी झालं तरी तिसरीचं लग्न करून सुवास माधवीच्या जाच्यातून बाहेर काढायचं श्याम काकांनी ठरवलं. आणि त्याप्रमाणे ते कामालाही लागले. श्याम काकांच्या ऑफिसच्या बाहेर नोकरी नाही म्हणून मेस चालवणारा BSc BEd झालेला विजयही लग्नाचा होता. खरं तर खानावळीतच तो इतकं कमवायचा की सरकारी पगारदारी त्यांच्या पुढे काहीच नाही. तरीही त्याला कोणी मुलगी देत नव्हते. तेव्हा विजयला तिसरीबद्दल सविस्तर कल्पना देऊन लग्नाला राजी केले. जातीचा नसला तरी कमावता आहे आणि तिचंही कल्याण होईल. किती दिवस लग्नाशिवाय मुलीला घरात ठेवायचं. मुलगी तिच्या घरी आनंदात गेली म्हणजे मनावर कसलंच दडपण राहत नाही. उगाच बोलणाऱ्यांना जागा नको. एकतर बोलणाऱ्यांच्या तोंडाला झाकण नसतं असं सांगून श्याम काकांनी सुवास माधवीचं मन वळवून तिसरीचं लग्न विजयशी केलं. आणि श्याम काकांमुळे सावळ्या तिसरीचं आयुष्य उजळले. सुवास माधवीच्या आयुष्यातून विजयच्या आयुष्यात तिसरीचा गृहप्रवेश झाल्याचा आनंद फक्त श्याम काका आणि काकींना झाला. आणि तिसरी एकदाची संसाराला लागली. कोणाचं आयुष्य कधी उजळेल काही सांगता येत नाही. विजयचा नकार असतानाही तिसरी खानवळीतून विजया मदत करायला सरसावले. दोघांच्याही खानवळीला जणू भरभराटीच आली. तिसरीचा पायगुण विजयला लकी ठरला आणि बघता एक खानवळीचं रूपांतर रेस्टॉरंटमध्ये आणि त्यानंतर काही दिवसांनी एका हॉटेलमध्ये कधी झाले काही कळलेच नाही. त्या हॉटेलचं उद्घाटन श्याम काका व काकींनी जरी केले तरी त्या हॉटेलला आपल्या आई वडिलांचं नाव सुवास माधवी अर्थात हॉटेल सुमा असंच ठेवलं. बघा ना, ज्या तिसरीला आई वडिलांनी काळी सावळी म्हणून हिणवलं, तिचा तिरस्कार केला, त्या आई वडिलांनी ऋणानुबंधांची अशा प्रकारे परतफेड केली. जेव्हा हे सर्व सुवास माधवीला कळले तेव्हा त्याचीच त्यांना लाज वाटत होती. तेव्हा जन्माला येणाऱ्या अपत्य कसंही असू दे, गोरा गोमटा काळा सावळा, शेवटी ते आपल्याच काळजाचा एक भाग असतो. मग का म्हणून तिरस्कार करायचा, कशासाठी हिणवायचं? कोणाचं कधी कसे नशीब उजळेल काही सांगता येत नाही. म्हणून स्वतःला कधीही मोठं आणि शहाणा समजायचं नाही. कारण वेळ काळ प्रत्येकाला आपल्या चुकीच्या कामाचं उत्तर देत असते. शिवाय आपलं बाळ ते आपलंच असतं आणि आपलीच लेकरं आई वडिलांचं नाव मोठं करत असतात. काय तिसरीला जुळे मुले झालेच कळल्यावर श्याम काका व काकींना खूप आनंद झाला. ते क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मुलांच्या बारशाला गेलेत आणि श्याम काकांनी आपल्या नातवंडाचं बारसे धामधूम केले. अशीच ही मराठी कथा आहे तिसरी.
आवडलीस लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.